पूर्वनियोजित होतं, तर मग पोलिसांना सुगावा का लागला नाही? पोलिसांना याबाबतची माहिती का मिळाली नाही? पोलीस यंत्रणा गाफील कशी राहिली? हा खरा प्रश्न या ठिकाणी येतोय। मी पुन्हा आवाहन करतोय की आमच्या कमिटीला पाहू द्यावं, परिस्थिती लक्षात आणू द्यावी। जो चुकला असेल, ज्यांनी चुका केल्या असतील, ज्यांचा सहभाग असेल, ज्यांनी दंगल घडवली असेल, त्याला प्रोटेक्शन देण्याचं, त्याला कोणत्याही परिस्थितीत त्याच्यावर कारवाईच व्हावी आमची मागणी आहे। त्याला प्रोटेक्शन द्यावं अजिबात आमची मागणी नाही। सर, तुम्ही म्हणता बाहेरून आलेले आहे, तर बाहेरून नेमके कुठून आले आहे? त्या परिसराच्या बाहेरून की शहराबाहेरून? नाही, शहराबाहेरूनही काही लोक आल्याची माहिती आता मिळते आहे, दोन्ही बाजूची लोक, ही माहिती सुद्धा आहे। आणि अशा स्थितीमध्ये बाहेरची लोक येऊन, दोन्ही गटातली लोक बाहेरची येऊन जर नागपूर अशांत करत असतील, शहराच्या बाहेरची, तर पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे। परंतु शांततेचं आवाहन करणाऱ्या एखाद्या राजकीय पक्षाच्या समितीला अडवू नये, ही भूमिका पोलिसांची योग्य नाही। हिंसाचारासंदर्भात कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्षात करण्यासाठी हा संपूर्ण प्रकार घडला, अशी चर्चा आदित्य ठाकरेचा सूर देखील तसाच पाहायला मिळतो। नाही, मला त्या संदर्भात फार काही बोलायची गरज नाही। पण एक सांगतो की 400-350 वर्षापूर्वीची कबर, ती कबर खोदण्यासाठी नागपुरात मोर्चा का निघावा? औरंगजेबाचा मृत्यू नगरमध्ये झाला, त्यांची कबर ही संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे, आणि अनेक प्रश्न महत्वाचे असताना नागपुरामध्ये या मोर्चाची गरज होती का? नागपुरामध्ये प्रतिकात्मक कबर जाळण्याची आवश्यकता होती का? औरंगजेबाचा पुतळा जाळण्याची आवश्यकता होती का? हा खरा प्रश्न येतोय। आणि म्हणून या सगळ्या घटनेमागे जर सत्ताधारीच वातावरण दूषित करण्याचं काम करत असतील, 350 वर्षापूर्वीच्या घटनेला घेऊन, महाराष्ट्रामध्ये यांना औरंगजेबशिवाय आता दुसरा विषयच उरला नसेल, फक्त औरंगजेबाच्या नावानेच यांना मतं मिळवायची असतील आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास संपवायचा असेल, मिटवायचा असेल, आणि औरंगजेबाचं उदो करून त्यांना मतं मिळवायचं असतील, तर त्यांनी या प्रकारची भूमिका स्वीकारली असावी, असे माझं मत आहे। राहिला प्रश्न मुख्यमंत्र्यांना टार्गेट कोण करताय? प्रचंड बहुमत आहे, कोणाची बिशाद आहे त्यांना टार्गेट करायची? त्यांना टार्गेट केले तर त्यांच्याच जवळ पक्ष करतील, दुसऱ्याची काही गरज मला वाटत नाही। अजित पवार यांनी देखील म्हटलं की औरंगजेबाच्या कबरीचा विषय हा आता उघडून काढणं योग्य नाही। पण ते सत्तेत आहेत ना, योग्य नाही म्हणतात, मग मुख्यमंत्र्यांना किंवा कॅबिनेटमध्ये हा विषय घ्यावा आणि त्या ठिकाणी सांगावं। जशी भूमिका आता अजितदादांनी मांडली, खरं म्हणजे गरजच नाही। एक मुख्यमंत्री वेगळे बोलतात, दुसरे मुख्यमंत्री वेगळे बोलतात, मुख्यमंत्र्यांची भूमिका वेगळी असते। आणि तुमच्यात दम आहे तर खोदून टाका ना, संपवणं विषय। ज्या दिवशी कबर या महाराष्ट्रातून होईल, ज्यावेळेस विशालगडावर अफजल खानाची समाधी बांधली गेली, ती जागा कोणी दिली? महाराजांनी दिली। कारण इतरांना माहीत व्हावं की कितीही मोठा बलाढ्य शत्रू असेल तर या मातीमध्ये गाळला जाईल आणि त्याची नोंद त्या ठिकाणी होईल। कोणी पुन्हा हिंमत करणार नाही स्वराज्यावर चालून यायची, ही त्यामागची भूमिका होती। आता तेच जर पुरावे नष्ट करायचं असेल, अफजल खानाची समाधी, औरंगजेबाची समाधी नष्ट करून छत्रपती शिवरायांचा इतिहासच मिटवायचा असेल, तर म्हणजे छत्रपती शिवरायांचं नाव घेतात, परंतु त्यांना तो विचार आणि महाराजांचं कार्य आणि महाराजांना केलेला पराक्रम हा मिटवायचा, हाच त्यांचा उद्देश दिसतो। भाऊ, प्रशांत कोरटकर पोलिसांच्या हातावर, जयंत पाटील